महायुती सरकारची खरीप पूर्व हंगामाची पूर्वतयारी बैठक गुरुवारी तारीख मे 21 रोजी पार पडली। या बैठकीसंबंधीची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी खरीप पूर्व हंगामाची माहिती देतानाच कर्जमाफीविषयीची मोठी घोषणा केली। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने पुन्हा सत्तेत परतल्यानंतर कर्जमाफी करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। यानंतर महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेत परतलं, पण त्यावेळी जाहीर केलेली कर्जमाफी कधी होणार याविषयी विरोधकांसह शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा सरकारकडे केली जात होती। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच थेट कर्जमाफीची तारीख सांगितली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी तारीख 21 येत्या 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच यावेळी फडणवीसांनी पुढच्या हंगामासाठी संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा असणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे।